स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्रातल्या काही निवडक नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला। त्यातलंच एक नाव म्हणजे शरद पवार। स्वतः शरद पवार साहेब आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। पवार साहेब, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। गेल्या काळातल्या तुमच्या सर्व राजकारणावर ज्यावेळेला नजर टाकतो आपण, सुसंस्कृतता ही महाराष्ट्रातल्या नेतृत्वामध्ये जाणवते। मग अगदी विरोधक जरी असला तरी त्याला बरोबर घेऊन चालण्याची, त्याच्याशी चर्चा विनिमय करण्याची सध्याच्या राजकारणांमध्ये ती दिसत नाही। जी चिखलफेक सुरू आहे व्यक्तिगत पातळीवर जाऊन, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? निवडणुकीची प्रक्रिया जी चालू आहे त्या कालावधीतले 15 दिवसातले 3 आठवड्यातली चर्चा, भाषणं, आरोप प्रत्यारोप हा भाग मी वेगळा करतो आणि राहिलेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये वर्तन, बोलणं काय तो मी नजरेसमोर ठेवतो। आणि या दोन्ही वेळेला तुम्ही म्हणतात तशा प्रकारची चिखलफेक आणि हीच भूमिका कोणी घेत असेल तर या तुमच्या मताशी सहमत व्हावं लागेल की आपण काहीतरी वेगळ्या दिशेने चाललो आहे। पण आत्ता जे घडतं आहे हे मला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका मर्यादित काळापुरतं घडतं असं दिसतं आणि त्याचा एकच अनुभव मला पूर्वीचा आहे। 5 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्रात जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, मला वाटतं त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असावेत आणि छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री असावेत। आणि त्यावेळेला काँग्रेसने NCPने स्वतंत्र निवडणुका लढवल्या आणि त्या सबंध निवडणुकीमध्ये इतके आक्रमक एकमेकाच्याबद्दलचे होते, मला असं वाटायला लागलं की नंतर सरकार टिकायचं कसं। पण निवडणूक संपल्याच्या नंतर मी दोघे नेत्यांचं स्टेटमेंट असतं, निवडणूक संपली, आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा होता, त्या आक्रमक पद्धतीनं आम्ही दोघंजण बोललो। आता आमच्या राज्याची जबाबदारी, आम्ही ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टीने पुढची पावलं टाकणार आणि नंतर कधी दिसलं नाही। यावेळेसुद्धा तशी यावं अशी माझी अपेक्षा, मी तसं बोललोही होतं की यावं। मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेस आणि NCPमधला हा जो संघर्ष असेल, निवडणुका झाल्या आता 27 जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या, ग्रामीण महाराष्ट्रातल्या निवडणुका प्रामुख्याने या दोघांच्यातच झाल्या। काही ठिकाणी झाल्या असतील, सेना BJP नाही असं नाही, पण यांच्यात ज्या झाल्या, पण हे कायमचं राहील असं मला स्वतःला वाटत नाही। निवडणुकीच्या नंतर जर ते राहिलं तर मग मात्र अडचणी निर्माण होतील, पण मला स्वतःला राहील असं वाटत नाही। हा झाला फक्त आघाडीतल्या मित्रपक्षांमध्ये जो वाद होतो आहे त्या संदर्भात, पण विरोधी पक्ष म्हणून जे सत्तेच्या बाहेर आहेत त्यांच्याकडून केली जाणारी वक्तव्य आणि सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर केली जाणारी वक्तव्य, कमरेखालचे वार अनेकदा होत आहेत असं चित्र निर्माण होतं। हे काय 2-3 लोकांच्या पुरतं हे दिसतं, सगळ्यांचं कॉमन असं मला वाटत नाही। आता भाजपचे अध्यक्ष आहेत गडकरी, मी नाही पाहिलं कुठं गडकरींनी काहीतरी असं व्यक्तिगत गोष्ट हे केलं। हां, मुंडे बोलत असतील, हां हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बोलत असतील, हां त्याला कदाचित उत्तर अजित पवारने कुठं दिलेलं असेल, पण बाय अँड लार्ज सगळेजण त्या पद्धतीने बोलत आहेत असं मला दिसत नाही। काही लोकांची स्टाईल असते पण त्याच्यावरती बदल होतात आणि माझी खात्री आहे राष्ट्रवादीपुरतं मी मर्यादित सांगू इच्छितो की आमच्या पक्षाच्या लोकांनी कुठं आक्रमक भूमिका घेतली असेल तर ती कायम राहणार नाही। या सगळ्या संपल्याच्या नंतर तिचं सलोख्याची भूमिका नुसती काँग्रेसपुरतीच असं नाही, इतर विरोधकांच्या संबंधी काही। शेवटी कसं आहे, राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते, वैचारिक अंतरही असू शकतं, पण याचा अर्थ द्वेष असू नये। म्हणजे आपण कुणाचा द्वेष करतो किंवा कुणाच्या संबंधी आकर्ष ठेवतो, हे असता कामा नये। महाराष्ट्रात ते नव्हतं कधी। आत्ता आक्रमकतेचा मुद्दा निघाला की सध्या आक्रमक राजकारण जे आहे त्याला वेग आलेला आहे, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असेल। अजितदादा हे अत्यंत आक्रमकपणे राज्यातलं राजकारण करताय आणि त्यातून मुंडेंचं घर दादांनी फोडलं असा आरोप झाला अजित पवारांवर, काय म्हणाल तुम्ही? असं याच्यात काही तथ्य नाही, कारण मुंडेंच्या कुटुंबातले जे घटक बाहेर पडले ते मला 1 वर्षापूर्वी भेटले होते पुण्यावर आणि मला सांगितलं की आम्हाला तुमच्या पक्षात यायचं, आम्ही इथं काम करू शकत नाही वगैरे वगैरे। आणखीन काय सांगितलं, मी त्यांना हात जोडून सांगितलं की नका घरातनं बाहेर पडू, हे कौटुंबिक प्रश्न घरात संपवा,
तुम्ही पक्ष म्हणजे घर सोडू नका तुमचं. आणि त्यांची समजूत काढायच्या दृष्टीनं जे मला करता येईल ते केलं. याच्यात अतिरेक ज्या वेळेला कधीतरी होतो असं त्यांना वाटतं एखाद्या घटकाला, मग ते टोकाची भूमिका घेतात. आणि मग ती टोकाची भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली. त्याच्यानंतर मग ते अजित पवारांना बोललं असेल, राष्ट्रवादीमध्ये आले असतील, पण याच्यात अजित पवारांनी काहीतरी पुढाकार घेतला फोडायचा वगैरे, ते खरं नाही. आणि मला असं वाटतं की मुंडेंच्यासारख्या सिनियर माणसांनी जे माझ्या पक्षात कोणी असतं असं झालं असतं तर मी एवढंच सांगितलं असतं, ठीक आहे आपण सहन करायचं असतं, डायजेस्ट करायचं असतं आणि आपण आपलं काम करायचं असतं. पण ते सगळीकडे माझं घर फुटलं, ह्यांनी फोडलं हे सांगत गेले, ठीक आहे. म्हणजे सिनियर माणसालाही शोभत नाही. अगदी सिनियर माणूस म्हणून मुंडेंना अशी वक्तव्य शोभत नाही. पुढे जात मुंडेंनी असंही वक्तव्य केलं, जे बीडमध्ये घडलं ते उद्या बारामतीही घडताना पाहायला मिळू शकतं. चांगली गोष्ट कुठेही घडलं. पॉईंट असं आहे की माझ्यापुरतं मला हे माहिती आहे की माझ्या घरामध्ये ते अजित आणि सुप्रियानं बोललेले असावेत, पण मला नाही असं वाटतं तिथं म्हणजे उद्याच्याला माझ्या घरात एखादा मतभिन्नाचा एखाद्या प्रश्नावर असलं तर आम्ही थांबू, पण पुढं जाणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका विरुद्ध पुतण्या, महाराष्ट्राचं राजकारण राष्ट्रीय पातळीवर आता काका आणि पुतण्यांचं राजकारण अशा पद्धतीचं चित्र निर्माण होत आहे. काय कारण वाटतं? राष्ट्रवादीमध्ये सुदैवानं तसं नाही, विरुद्धचं नाहीच नाही. म्हणजे त्याच्यात उद्देशाला मी समजा अजितच्या संबंधी बोललो की ह्या मला कमतरता दिसतात, 2 दिवसांनी मी त्याचं स्टेटमेंट पाहिलं, मी दुरुस्त करायचा प्रयत्न करेन. त्यामुळे आमच्यामध्ये इतकं समंजसपणा आहे. शेवटी असं आहे की आपण कसं वागतो याच्यावर गोष्टी असतात प्रामुख्यानं. शरद पवारांचं जे नेतृत्व आहे ते धाडसी नेतृत्व, अनेक निर्णय घेताना, मग तो अगदी नामांतराचा प्रश्न असेल किंवा आत्ताचा महिला आरक्षणाचा. तुम्ही महिला आरक्षण करावं या दृष्टीने प्रयत्न केले, ते सरकारकडून करवून घेतले. 50% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळालं, महिलांना आरक्षण मिळालं. मात्र पक्षातले काही लोक या आरक्षणानं नाराज आहेत असं चित्र काही प्रमाणात निर्माण झालं. निश्चित ज्यांची संधी गेली ते नाराज असतात. दुसरी एक तक्रार त्याच्यातून येणार की आपल्याच कुटुंबातल्या भगिनी त्याच्यामध्ये पुढे गेल्या, सुरुवातीला घडतं हेही खरं आहे. पण मग ही एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. 1967 साली मी जेव्हा निवडणुकीला पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा काँग्रेसची आमची पुणे जिल्ह्यातली यादी होती, पुणे ग्रामीणची. त्याच्यात 1-2 लोक जर सोडले तर सगळ्यांचं शिक्षण त्यावेळेला द्यायला लागायचं की तुमचं शैक्षणिक पात्र काय. तर 7 लोकांचं शिक्षण पुढे लिहिलं व्हा, म्हणजे भरणा केलेलं फायनल म्हणजे 7वी, आणि बाकीचे 1-2 असतील वरचं शिकलेलं. पण आज जर तुम्ही बघितलं तर 7वी शिकलेले लोक कोणी मला दिसत नसेल. कोण 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएट असेल वगैरे वगैरे, लॉ ग्रॅज्युएट असेल. तर तो सुरुवातीचा जो काळ राजकारणातला होता त्याच्यामध्ये तेवढे सुविध लोक पुढे येत नव्हते, पण काम करणारे लोक होते ते पुढे येत होते. महिलांचा पहिला हा निवडणुकीचा टप्पा आहे. याच्यामध्ये कदाचित तेवढ्या महिला पुढे येतील नाही येतील. माझी खात्री आहे की 5 ते 10 वर्षांनी कर्तृत्वान महिला नात्या गोत्याचा विचार न करता कर्तृत्वानं पुढे येणाऱ्या, मेरिटनं पुढे येणाऱ्या या आपल्याला बघायला मिळतील. शरद पवार साहेबांबरोबर अशीच चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा स्टार माझा.